पिणं झाल्यावर इतर दारुड्याप्रमाणे स्वातीही इमोशनल होते, बोलते बापाला. बाबा सॉरी. का रे बेटा? मी वाईट मुलगी आहे बाबा. आईला त्रास देते, तुम्हाला त्रास देते आणि देव शिक्षा देतो मला. सारख्या मुलीचं लग्न होतं, माझ्यासाठी येत नाही का कोणी? काय केलंय बाबा मी? काही नाही बेटा, तुझेही चांगलेच होणार आहे. मी गेलो होतो सदानंदकडे. तो सांगत होता, प्रत्येकाचा वेळ असतो, तुझाही वेळ असेल बेटा. सर्व ठीक होईल. बाबा, आई बरोबर म्हणते, दारू पिली नाही पाहिजे. पण लोक बोलतात आणि आपण शुद्धीवर असलो की मर्यादेत राहतो, मग ते मर्यादा ओलांडतात. लोक उठवतात आपलं डोकं. सोडलं तोंड, मग त्यांना कळतं की मर्यादा नाही सोडायची, मग राहता मर्यादित. शुद्धीवर असताना आपण मर्यादा सोडू शकत नाही, मग लोक मर्यादा ओलांडता बाबा. इतकं काहीही बोलता की सहन होत नाही, मग बोललेला आपल्याला जगणं कठीण करतं बाबा. म्हणून मर्यादा सोडायला प्यावं लागतं बाबा. पण एकदाच झालं की कळतं त्याला, मर्यादा सोडायची नाही, मग घाबरून राहतात. राहिलो शुद्धीवर तर अंत पाहतात. म्हणून बाबा, पिते मी दारू. मला माहीत आहे बेटा, तू काही वाईट नाही. मग झालं, शेवटी तुम्ही महत्वाचे बाबा. लोकांचं काय मनावर घ्यायचं नसतं. जग काहीही बोलो, पण तुम्ही जग आहे आपलं. तुम्ही म्हणता मी बरोबर आहे, मग मी बरोबर आहे. लैलालाही समजून द्या एकदा. वाटलंच रूममध्ये घेऊन जा, नेहमी नेतात तसं. काही नको बोलू, काही करत नाही आम्ही. सालं, मग मला का मध्ये झोपू देत नाही? काही करू नका बरं. आधीच गाफील राहिली म्हणून प्रॉपर्टीत हिस्सेदार वाढला एक. आणखी नको वाटेकरी. आजी व्हायला पाहते आहे तुझी आई. कशाला होईल आई? बाबा, तुमची इच्छा नाही वाटता? कशाला नाही राहणार? 2च्या ठिकाणी 3 मुलं असले तर 1 से भले 2, 2 से भले 3. बाबा, तुम्हीच आईपेक्षा वाईट आहे. तुम्ही आजोबा व्हायची इच्छा विचारत होती मी. आहे रे बेटा आजोबा व्हायची, पण पार्टीत जाऊ नको. लग्न करून करशील आजोबा बापाला. बाबा, आईला घाबरवत होती मी. करेल का तसं काही? फार बोलत होती ना ती, म्हणून गप्प करत होती. तुमची मुलगी आहे मी, करेल का मी तसं काही? काही करत नाही तरी इतकी बोलतीये आई. जीव घेऊन घेईल ती काही केलं तर, आणि मलाही काही करायचं नाही. तुमचे संस्कार आहे बाबा, तुमची मुलगी आहे मी. नाही करणार बेटा तू. माझी मुलगी आहे म्हणून नाही, तर सुनंदाची मुलगी आहे म्हणून नाही करणार.